चंदननगरच्या हवेली क्रमांक 7 येथील दस्त नोंदणी कार्यालयामध्ये खाजगी व्यक्ती जो आहे तो दस्त काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावरती व्हायरल होत आहे। अत्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार ज्यांनी काढला असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे पाटील सध्या आपल्या समेत आहेत। रोहनजी, काय सांगाल? अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। नाही, धक्कादायक प्रकार म्हणजे पुणे शहरामध्ये हवेली क्रमांक 7 ही चंदननगरला सब रजिस्टर कार्यालय आहे आणि त्या सब रजिस्टर कार्यालयामध्ये एकतर अधिकारी खुर्चीवरती नाहीत, एक तास गायब होतात। दुसरी गोष्ट, खाजगी व्यक्ती येतोय सरकारी कार्यालयामध्ये, कॉम्प्युटरवरती जातो, दस्ताचे गोषवारा काढतो, कागदपत्र पडताळणी करतो। एवढी गोपनीयता शासकीय कार्यालयामध्ये असते। सर्वसामान्य नागरिकांचे डॉक्युमेंट असतात आणि ते जर सरकारी कागद गहाळ झाली तर त्याला जबाबदार कोण, असा आमचा पुणेकरांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना सवाल आहे। एकतर तो अधिकारी गेल्या 2 महिन्यापासून त्या कार्यालयामध्ये शासनाचा कुठलाही नियम न बाळगता शासनाचे कोण नियम अधिकारी या सगळ्या घटनेला किंवा या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण आहे? नाव काय? तो अधिकारी म्हणजे हवेली क्रमांक 7 चे सब रजिस्टर गुरव म्हणून त्या ठिकाणी अधिकारी आहे आणि तो अधिकारी गेल्या 2 महिन्यापासून बसला आहे। 2 महिन्यापासून शासनाचे नियम ताब्यावरती घेऊन चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी, डॉक्युमेंटची नोंदणी चालू आहे। तो तर प्रकार भयंकर आहे। तो अधिकारी त्या कार्यालयात चार्ज घेतल्यापासून त्याची सर्व कामकाजाची चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी आमची पुणेकरांच्या वतीने विनंती बावनकुळे साहेब यांना आहे। आपण पाहिलं की ज्या कार्यालयामध्ये हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाला त्या कार्यालयातील अधिकारी जे आहेत गुरव, त्यांच्या सगळ्या कामकाजावरती रोहन सुरवसे पाटलांनी जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। ज्या पद्धतीनं या कार्यालयातील कामकाज सुरू आहे ते बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने सुरू आहे। त्या सगळ्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केलेली आहे। लोकशाही न्यूजसाठी मी चंद्रशेखर बांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।